आता वाजलेत 2:45. आमची तयारी चालू आहे निघायची केदारनाथला ट्रेकसाठी. आता बघू किती वेळ लागतोय. ट्रॅफिक पण लागते बोलतात तिकडे, तर किती तास लागते ट्रॅफिक बघू. इकडून 1 तासाचं रनिंग आहे, पण अजून किती तास ट्रॅफिकमध्ये जातात ते बघू आणि किती वेळ लागतोय आपलं ट्रेकिंग चालू करायला. आता आम्ही गुप्त काशीमधून निघणार आहे. चलो मिळते आहे बाद में. आणि बाहेर पाऊस पण पडतो, तुम्हाला पाऊस दाखवतो. सकाळचे 2:45 वाजलेत रात्रीचे आणि बघा पाऊस पण खूप आहे. आम्हाला आता निघायचं 15-20 मिनिटात. बर्फ वरती आहे, बर्फ आहे, डोंगर पण दिसत नाही. आता आम्ही सोनप्रयागला चालत चाललोय, कारण की फुल ट्रॅफिक आहे. दिसते तुम्हाला पाठी फुल ट्रॅफिक आहे. गेल्या टाइम आपण चालत गेलेलो 6 किलोमीटर, आता पण 5-6 किलोमीटर चालायचं आहे. काय बोलताय भाऊजी? चलने का हा सो बर्फाचं डोंगर. सोनप्रयागला पोचलोय आम्ही चालत चालत. कंटिन्युअसली 6 किलोमीटर चालतोय आम्ही. काय 6 किलोमीटर आहे, 6 किलोमीटर चालत आलो रे आपण. हा एक अजून एक आपला पार्टनर फ्रॉम कर्नाटका. आणि तू आता बोल. येस येस आय एम गौरीकुंडला पोचलोय. गौरीकुंड किती वाजले? 8:45. 8:45 वाजता आम्ही गौरीकुंडला आहे. बघू आता किती टाइम लागतो पोचायला ते सांगतो तुम्हाला. टोटल हम लोग 6 जण आहेत. 6 जण आहेत आम्ही. तुम्हाला इंट्रोडक्शन देतो, थांबा. भाऊ राकेश दादा, ये भीमरा, ये हर्षद. तेरा नाम क्या है बे? राकेश कुमार. इसको पहचानते हैं क्या आप? सुंदर भाऊजी. हो गया इंट्रोडक्शन. अभी नाश्ता के लिए रुके हम लोग. ये देखो पराठा बनने वाला है. हॉटेलचं नाव काय माहिती आहे? मामा भांजा हॉटेल, गौरीकुंड आहे ना. भाजी बनते बघा. भाजी कोबी टाकली आहे, बटाटा, चांगला सुगंध येतो मस्त. त्यांची घाई माणसांना चालायला नाही इकडे. घोडे काय मस्त नदी आहे, छान एकदम. पाणी पण एकदम दुधासारखं. खाई आहे, खाई नदी. इकडून चढायचं आहे आम्हाला. सुंदर वातावरण आहे, पण या घोड्यांनी वाट लावली. आमचे पार्टनर्स बघा चालतात. सेकंड राऊंड काला जलजीरा. नाही काय याला काय बोलतात? निंबू पाणी नाही, जलजीरा आहे ना. जंजीरा क्या है? क्या बोला तूने? जलजीरा. हो जलजीरा है कि जंजीरा है? जलजीरा. जलजीरा. वो देखो उधर एक बेटा है हम लोग का पार्टनर. एक पार्टनर फरार है हमारा. और एक पार्टनर फरार है. बारिश गिर रहा है, बारिश.
पाऊस आलाय, पाऊस फुल हालत खराब आहे थोडी. पाऊस दाखवतो तुम्हाला. पाऊस. पाऊस आहे, जाम पाऊस. अजून 8 किलोमीटर आहे केदारनाथ. अजून 8 किलोमीटर आहे. आता वाजलेत किती? 1:45 वाजलेत. काही करून 5 वाजता पोचायचं आहे. आजच दर्शन घ्यायचं आहे. चलो इथे मी पण आहे. हा. समोरच भारी नजारा आहे. तुम्हाला बॅक व्ह्यूने दाखवतो, थांबा. पूर्ण डोंगर ढगाने झाकलेले आहे. आयला माणसं बोलतात बाहेर जावा, स्वित्झर्लंड जावा, कुठं जायचं दुसरीकडे जावा. आपल्या इकडे स्वित्झर्लंड आहे केदारनाथला. धोका आलेलो केवढं. पाऊस चालणार आहे म्हणजे हा. त्या घोड्यांमुळे ना आमच्या तोंडात सगळा चिक्कल बिक्कल उडतोय. हा भाऊजी, खाल्लं का चिक्कल वगैरे तुम्ही? काय माहिती गेला उपवास तुटला. चिक्कल तोंडात डोळ्यात आहे घोड्यांमुळे. काय बोलणार यांना. किती घोडे चालत आहेत ना. हे घोडे डोली, हे बघा तिकडे घोडे चालले. माणसांना चालायला जागा नाही ठेवली. आता जस्ट बेस कॅम्पला पोचलोय. वाजले किती माहिती का? 6:45. आणि उजेड बघा, असं वाटतं उजेड किती 4 वाजताचं उजेड वाटतं. 6:45 वाजले संध्याकाळचे. चालून हालत खराब झाली. पायाला क्रॅम्प आले, पाऊस आला, खूप हालत खराब झाली. चला आता केदारनाथला भेटू. पोहोचलो आम्ही केदारनाथला. लास्ट खूप परीक्षा घेतली यार देवाने. पाऊस पडला, थंडी लागली, पायाला क्रॅम्प आला, पण हार नाही मानली. आलो शेवटी चालत केदारनाथला. चला, खूप गर्दी आहे, खूप. दुसरा दिवस, सकाळी 6:30 वाजले आमचे. लाईनीत अजून 1 तास झाला आम्ही लाईनीत उभे. खूप गर्दी. मॅनेजमेंट नाही प्रॉपर. मॅनेजमेंट जरा प्रॉपर पाहिजे. आता टोकन घ्या, नंतर लाईनीत लागलं. लाईनीतच टोकन घ्या. बघा बॅक व्ह्यू. कहना पड़ेगा थोड़ा सा ये हम चाहते हैं कि पुष्करदान का ये 1 डिग्री सेल्सियस आहे. हाँ भैया हमें रात बहुत परेशान हुई, हमारे आधार कार्ड खोला है कौन कोई दिक्कत है इधर, कोई दिक्कत ही नहीं है. ये देखो इधर 2 घंटे लटक के हम लोग अभी लाइन में. 2 घंटे 2 घंटे लटक गया तू. 2 घंटे लटक गया इधर ही. भाग जाएंगे घर चले. आम्ही काय केले, आम्ही रुकायचं रुक आम्ही. हीच आहे ती भीमशिला आहे, ज्याच्यापासून केदारनाथ मंदिर हे वाचलंय बाढ पासून. जय श्री केदार. जय श्री केदारनाथ. चलो फिर मिलते हैं बाद में. अशा प्रकारे आमचे दर्शन घडले 3:30 वाजता दुपारी. सकाळी 5:30 वाजता लाईनीत लागून टोटल 10 तास लागले आम्हाला लाईनीत. पण काय नाही, दर्शन चांगलं झालं आणि सुंदर झालं. देवाचं मुख बघितलं, चांगलं वाटलं.
चला आता परत भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये नेक्स्ट टाइम. टिल देन बाय.